नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सौक्लिक. तर आज मी आलेले अशा दुसऱ्या मित्राच्या घरी. आमचे परम मित्र श्री अभिजित तिके यांच्या घरी आलेले. सध्या मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्याचं एक महत्त्वाचा आणि मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. आमचे परम मित्र आहेत श्री अभिजित तिके. आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे या ठिकाणी. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. वेलकम आपल्या चॅनलवरती. खूप दिवसांनी तुम्ही आलात, आता हात द्यायचं. तर विषय असा आहे की मला काम होतं पण मुक्काम पडला माझा काही कारणास्तव, त्याच्यामुळं मी यांच्यात घरी थांबलो. काल आमचे परममित्र दुसरे होते. आज हे परममित्र आहेत. काल राहुल जामदाडे होते, आज अभिजित इकेच. त्यांचे गाया वगैरे तिकडं म्हशीता. नाही ती शेण टाकू चेष्टा राहिली. एकच मिनिट थांबा. मी 4 कोंबड्या पाळल्या, आता काय मला विषय समजला नाही यांचा. हा हा हा. यांनी इथं 4 कोंबड्यात मोजून. ती एक मशीन आहे, ती उसाला आपण माती वगैरे देतो, ती जुनी मशीन आहे ती. इथं घास आहे पलीकडे बाहेर. आणि ही त्यांनी नवीन ऍड केले, न्यू टॉय ऍडेड हिअर. होय बी सर, हे कधी ऍड केलं तुम्ही? ते आता आलंय. वर्ष झाले का? नाही नाही, 6 महिने झाले का? महिने का? त्याच्यात भेटलं रे ते स्कीम मध्ये. मध्ये त्याच्यामुळे घेतलं. त्याच्यामुळे घेतलंय का? हे म्हैस वगैरे आहे पलीकडे. आपण आपला गवतीच्या हा, गवतीच्या जाऊ चला. गाडी वगैरे वगैरे. बरोबर आलो. मका लावली आता. हा, इथं मक्का सध्या यायला लागली हळूहळू. तिकडे मोठी झाली, पलीकडे तिकडली मोठी. अशा आपला एवढा. इकडे गहू आहे, तिकडे ऊस आहे, तिकडे गिन्नी गवत आहे, इकडे पाट आहे. तेव्हा रात्री तुला पाट दाखवला तू. हा हा. त्या तिकडं पाट आहे काय, खूप मोठा आहे. तिथं पाणी भरपूर येते. इथे आळूची पानं लय होते आधी, आता कमी झाले. ते खात नाही शकत. खात नाही तुम्ही मारलं आता. गोठा इकडे. हे चुलते अभिजित इके यांची, त्यांचा कोटा आहे हा. पपई बिपाई, घास वगैरे वगैरे. गहू तुमचा आहे का? काय विषय ना. चंपा चंपा. हा, ऊस आहे बरं का, याला गवतीच्या माहिती. ऊस आहे ना ही. ऊस आहे गवतीच्या पलीकडे. गवतीच्या पलीकडचा आहे का? काय फरक वाटत नाही रे एवढा, कारण पात ह्याच्यातच फरक आहे ना पानात. हायब्रिड आहे गवतीच्या आहे तो. हा पण गवतीचा आहे का? गावरान. हा, येऊ तो वास घे ना, ते तोड लगेच वाशेन. पण त्याच लय झालं अरे, एवढा लय येतोय का? अदरक सारखा वास होते नाही का? अदरक हा, मग तसंच मी आमच्याकडे नसतोय रे गवतीच्या वगैरे. जायचं. अरे तू घरी झाला आहे का नाही? ते असं खालून उपटून नेलं ना नॉर्मल एक बॅटर, तर लय मोठं होतं ते. आमचं ते याला चहा मध्ये टाकतात का? हा, याला चहा मध्ये टाकतात, अद्रकच टाकतात. तसं याला टाकतात. असं करून चहा मध्ये. हा, कसं टाकून द्यायचं असं. लय भारी लागत रे चहा, तू प्यायला पाहिजे चहा. आमच्या इथं घरले चहा भारी करतात आमचे. मस्त वास येतो यार. हा, इथं काय मका आहे, इकडं गहू, तिकडं ऊस आहे, तिकडं ऊस आहे, त्याच्या पलीकडे ऊस आहे, याच्या पलीकडे ऊस आहे. फक्त घरापाशीच ऊस नाही ठेवलेला, कारण बिबटे आला मग काय करायचं. बिबटे भाऊ आल्यावर तिकडे गिन्नी काढायला. बिबटे भाऊ जर आले दिसायचे नाही तर. नुसते ऊस गहू आहे इथं. फक्त ऊस कांदा एकदम फेमस विषय नाही इथं नगर जिल्हा म्हणजे. नुसते ट्रॅक्टर आहेत, सगळ्या ट्रॅक्टरने रस्ता खराब केला इकडचा. ट्रॅक्टर आहे हो, घरी 2-2-3-3 ट्रॅक्टर आहेत सगळ्याचे. आणि कारखान्याचे तर त्यातले त्यात कारखान्यावाले मोकार नुसते पळत असते उसाचे. विषय ना, कच पळत येत नसते. खड्डे आता त्यांनीच केलेत भाई. आता रस्ते खराब झालेत काही, हे कारखाना चालू झाल्यापासून खराब झाले रस्ते. आता कारखाना बंद झाला का परत रस्ते नीट करते. आता परत खराब होते, पुन्हा खराब करते. खड्डे नुसते खड्डे बसून राहिले. हे आहे कालू.
इथे बसा. इथे बैठ. इथे बैठ. यायला नको. चंपा कुठे गेली? चंपा चंपा गायब झाली. चंपा गायब झाली. कुठे आहे चंपा? हे कालो कालो काय तर आमच्या घरचे फॅमिली अशा गोष्टी. अभि सरने नाश्त्याचं नियोजन चांगल्याच प्रकारे केलं इथं. आणखी खायचे आपल्याला की पोहे लय बरं आपल्या इथे. पोहे का आता काय? नाही आमच्या इथे पोहे म्हणजे जेवणासारखे. लिंबू मार्के त्याशिवाय आपले जात नाही पोहे. करतो तर आम्ही चालू होता. तुम्ही पिण्या खायला ना काही पोराचे नाही. पार्ले नाही केला. परवडेल नाही तुम्हाला खायला. येताना पोहे घेऊन. येताना खाली हात येऊ नका. काहीतरी घेऊन या. ठीक आहे. ग्रामदेवता आहे घोडेश्वरी माता आहेत. तर आम्ही या मंदिरामध्ये आलो. विविध देवी देवतांचे मूर्त्यांचे काम इथे अगदी उत्कृष्टरित्या पार पाडलेले आपणास दिसते. इथे मंदिराच्या बाहेरच तुम्ही बघू शकता. इथे मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस शॉक झालतो एकदम. बघा ते विष्णू, श्रीराम, श्री गणेश व शंकर पार्वती एकदम उत्कृष्टरित्या कामगिरी इथे केलेली आहे. सध्या काम चालू आहे इथं अजून मूर्त्यांचं वगैरे हे ते डिझायनिंग हे ते काम चालूच आहे. या आहेत ग्रामदेवता श्री घोडेश्वरी माताजी. ही बॅक साईड आहे मंदिराची. ही बॅक साईड आहे मंदिराची. श्री हनुमानजी.